नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आताच्या घडीची महत्त्वाची बातमी. बारामतीमध्ये गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे. शरद पवार आज काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार आहेत. राज्यभरातून पवारांचे कार्यकर्ते गोविंद बागेमध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि दुसरीकडे अजितदादा थोड्याच वेळात बारामतीमध्ये दाखल होतील. स्वागतासाठी बारामती विमानतळावर गर्दी झालेली आहे. अजितदादा आज बारामतीतून काटेवाडीपर्यंत वारीमध्ये पायी चालणार आहेत. दरम्यान तुकोबांची पालखी काटेवाडीमध्ये दाखल होताच शरद पवार पालखीचं स्वागत करतील. बारामतीमध्ये गोविंद बागेमध्ये पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि पवार सुद्धा आज वारीमध्ये सहभागी होणार आहेत. तर अजित पवारांचा सुद्धा आज वारीमध्ये सहभाग असेल. अजितदादा वारीमध्ये पायी चालणार आहेत. तुकोबांची पालखी बारामतीमधून इंदापूरमध्ये आज जाणार आहे. त्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे आणि शरद पवार काटेवाडीमध्ये पालखीचं स्वागत करतील. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार दोघेही आज वारीमध्ये सहभागी होणार आहेत. तर बारामतीपासून काटेवाडीपर्यंत अजितदादा वारीमध्ये पायी चालणार आहेत. दीपक कांबळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दीपक, अजित पवार स्वतः वारीमध्ये सहभागी होणार असल्यामुळे साहजिकच खास खबरदारी आणि खास काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? नक्कीच वृषाली, थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये विमानतळ येथे दाखल होणार आहेत आणि श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज बारामती ते काटेवाडीमध्ये ते पायी वारी चालणार आहेत. बारामती विमानतळावरती महिलांच्या विविध योजना तसेच लाडकी बहीण योजना असेल अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना निधी दिल्याबद्दल मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अजित पवार यांच्या स्वागतासाठी येथे ऑक्शन करून फुलांची उधळण देखील करणार आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळावरती आगमन होणार आहे आणि त्यानंतर ते बारामतीमध्ये श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये बारामती ते काटेवाडी ते पायीवारी चालणार आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आताच उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विमानतळावरती दाखल होत आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी महिला असतील यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिलांना जास्तीत जास्त निधी दिल्यामुळे अजित पवार यांचे ऑक्शन करून फुलांची उधळण करून स्वागत करण्यात येणार आहे. नक्कीच अजित पवार एकीकडे वारीमध्ये सहभागी होणार आहेत, दुसरीकडे काटेवाडीमध्ये शरद पवार जे ते पालखीचे स्वागत करणार आहेत. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. अधिक अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रदीप. वृषाली, अगदी बरोबर आहे. खरं तर आज काटेवाडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते पार पडते. मात्र काटेवाडी हे खरं तर शरद पवारांचं मूळ गाव आहे. त्या गावी स्वतः शरद पवार जे आहे ते पालखीचं स्वागत करतील. मात्र तत्पूर्वी गोविंदबाग या निवासस्थानी आपण पाहतोय की राज्यभरातून आलेले कार्यकर्ते जे आहेत पवारांच्या या ठिकाणी भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात शरद पवार हे आलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सुरुवात करतील. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीतल्या गोविंदबागेमध्ये दाखल झालेले आहेत. वारीमध्ये वारकरी जो आहे तो खरं तर पांडुरंगाला भेटत असतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत आणि बारामतीमध्ये येऊन गोविंद बागेमध्ये हा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो शरद पवारांना भेटत असतो. आपण पाहतोय की औसा तालुक्यातून तुतारी घेऊन हे तात्यासाहेब कांबळे जे आहेत ते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. कशासाठी आलात नेमका? पांडुरंगासाठी आलो. आपल्या शरद पवार पांडुरंगासाठी मी भेटण्यासाठी आलो. औसा तालुक्याहून आलो. लातूर जिल्हा. तुतारी घेऊन आलात, कधीपासून वाजवता? आमची 5वी पिढी आहे. आमचे वडील, आमचे आजोबा साहेबांचं चिन्ह माहिती आहे का? माहित आहे ना, तुतारी. त्याच्यामुळे नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही पंढरीची वारी होते. त्याच्यामुळे राजकीय वारी जी आहे नेत्यांची